दिसते. ॲडजस्ट करून हे अशा पद्धतीने अटॅच करायचं आणि जिथे अटॅच केलं होतं तिथे एक स्लिप स्टिच द्यायची आणि नंतर त्याच पद्धतीने आपण पाठीमागे बॅक साईडला अटॅच करून घ्यायचा आहे आणि नंतर लोकर कट करून घ्यायची. अशा पद्धतीने हा सुंदर असा पॅटर्न आपला रेडी होतो. हे या पद्धतीने छान पद्धतीने विणून झालेलं आहे. आता इथून पुढे आपल्याला कुठेही एका ठिकाणी लोकर अटॅच करून प्रत्येक एका खांबावरती एक खांब अशा पद्धतीने विणायचा आहे. हा रेड कलरचा राऊंड पहिला, हा डॉलच्या घेरचा पहिला राऊंड आहे. जो एका खांबावरती एक खांब अशा पद्धतीने आपण विणून घेणार आहोत. एका खांबावरती एक खांब याच पद्धतीने हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपण एका खांबावरती दोन खांब अशा पद्धतीने हा दुसरा राऊंड विणणार आहोत. एका खांबावरती दोन खांब या पद्धतीने आपल्याला फक्त दुसरा राऊंड विणायचा आहे. त्यानंतर आपण कुठेही एका खांबावरती दोन खांब अशा पद्धतीने विणणार नाहीयेत. एका खांबावर
आहे.